ओम श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच सुख तुम्हाला प्राप्त करून देणारे संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा. याने लवकरात लवकर तुम्हाला व्हिडिओज मिळतील. आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा. आज जो व्यक्ती हा संदेश पूर्ण मन लावून ऐकेल त्याचे सर्व दुःख, दारिद्र्य, पीडा, संकट एका मिनिटात जळून राख होऊन जाईल. त्यामुळे या संदेशाकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका. हा संदेश मोजून 15 मिनिटे नक्की ऐका. आज स्वामी तुम्हाला काहीतरी विशेष सांगण्यासाठी आले आहेत. त्यामुळे हा संदेश लक्ष देऊन ऐका. लवकरच तुमच्या घरात मोठी खुशखबरी येईल आणि त्याने सर्व घर खुश होऊन जाईल आणि तुम्हाला प्रत्येक कामात यश नक्कीच मिळेल. स्वामी भक्तांनो, हा संदेश तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ नक्कीच लिहा. स्वामी भक्तांनो, एक गोष्ट लक्षात घ्या. पावसाळ्यात तुम्ही कितीही जपून वापरा, शिंतोडे उडवणारे वाहने येतात आणि आपल्या अंगावर शिंतोडे उडून जातात. आयुष्यही असंच असतं. तुम्ही कितीही सुस्पष्ट प्रामाणिकपणे वागा, शिंतोडे उडवणारे लोक येतात आणि शिंतोडे उडवून आणि निघून जातात. फक्त त्या शिंतोड्याने आपला प्रवास आपण थांबवायचा नसतो, एवढंच मात्र खरं असतं. आणि हेच गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे. जेव्हा नशीब ढकलून देतो, सुटतो आयुष्याचा ताबा, तेव्हा नेहमी झेलायला उभे असतात आमचे स्वामी समर्थ बाबा. त्यामुळे स्वामी समर्थांवर पूर्णपणे विश्वास ठेवा. स्वामी म्हणतात, लवकरच जाग येणे कधी फायद्याचेच. मग ती झोपेतून असो, अहंकारातून असो, अज्ञानातून असो किंवा मग गैरसमजातून असो, मग नक्की तुमच्यासाठी ते चांगलं ठरेल आणि तुम्ही चांगल्या वाटेला लागाल. जपणं आणि साठवणं यात फार मोठं अंतर असते. साठवलेली जाते ती दौलत आणि जपले जाते ती माणसं. एवढं लक्षात ठेवा मित्रांनो. द्वेष, विरोध, टीका, चर्चा आणि बदनामी झाल्याशिवाय विजेता घडत नाही. अर्थहीन वाद विवादापेक्षाही अर्थपूर्ण शांतता नेहमी श्रेष्ठ असते. म्हणून शांतता तुमच्या मनाला ठेवायला जरा शिकवा आणि शांत राहायला. जगातील सर्वात भाग्यवान माणूस म्हणजे ज्यांच्याकडे अन्नासोबत भूक आहे, अंथरुणासोबत झोप आहे आणि आपल्या ओंजळीतले दुसऱ्याला देण्याची दानत आहे. तोच खरा माणूस श्रीमंत असतो आणि असे आपण समजावे. जेव्हा सर्व रस्ते बंद होतात, सुटते सर्वांची साथ, तेव्हा फक्त स्वामी तुम्हीच देतात मला हात. स्वामी तुम्हीच देतात मला हात. हे बघ बाळा, तुझ्या हृदयातल्या मंदिरात अंधार असेल आणि निंदा नालस्ती करत असेल, कुणाबद्दल वाईट वृत्ती ठेवत असेल, माझ्या दरबारात येऊन टिंगल टवाळ्या करत असेल, कपट ठेवत असेल, तर तू जगातल्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावा, कितीही भक्ती, शांत्या, पोथ्या पारायण करा, त्याचा काहीच उपयोग होणार नाही. माझ्याजवळ येऊन फक्त माझ्याशीच एकरूप राहायचं, एवढं तुम्ही नक्कीच लक्षात ठेवायचं आहे. जो माझ्या ताब्यात आहे त्याचा ताबा कोणतीही शक्ती घेऊ शकत नाही, एवढं निश्चित तुम्ही तुमच्या मनात ठाम ठेवा. म्हणून माझी भक्ती करा आणि नामस्मरण नक्कीच करा, असे स्वामी आपल्याला बोध देत आहेत. बाळा, कधीचा भेटलेला नाहीस, आहेस मला सायंकाळी ये बर का मला भेटायला. माझ्या दरबारात मी वाट बघतो आहे तुझी, असे स्वामी म्हणत आहेत. नक्कीच तुम्ही स्वामींचे दर्शन घेतले पाहिजे. हे बघ बाळा, माझ्याकडे येताना तू धर्म, पंथ, जात, वर्ण, गरीब, श्रीमंत हे सर्व विसरून येत जा. कारण या गोष्टी आम्ही मानत नाही, आम्ही याचा विरोध करतो. ते तुम्ही मनुष्यांनी निर्माण केले आहे, आम्ही नाही. आम्ही सर्वांसाठी आहोत, सर्वांसाठी राहणार आहोत, एवढंच मात्र निश्चित आहे. स्वामी सांगत आहेत, कोणी तुझ्या वाईटावर असेल, विनाकारण त्रास, श्राप, तळतळात देत असेल तर याकडे लक्ष देऊ नकोस. मी आहे ना तुझ्या पाठीशी. फक्त माझे नाव घेत राहा, की कोणीही तुझं काहीही बिघडू शकणार नाही आणि बिघडवणारही नाही. कारण तुझ्या पाठीशी आम्ही स्वतः उभे आहोत. घरासमोरील गाड्या आणि रुबाबाला श्रीमंती समजू नकोस आणि श्रीमंती समजू अजिबात नकोस. घरातील म्हातारी माणसं हसताना दिसले ना की समजा की ते घर श्रीमंताचं आहे आणि श्रीमंताचे घर आहे, एवढं तुम्ही नक्कीच समजलं पाहिजे. काही लोकांना वाटतं संपला आता हा आणि उठला याचा बाजार. आणि मग अरे मूर्खांनो, या ब्रह्मांडाचे मालक स्वामी महाराज आमच्या सोबत असताना कसा उठेल आमचा बाजार. ते त्यांच्या भक्तांसाठी विधी लिखित पण बदलतात, एवढं निश्चित आहे. आणि ते आपल्या भक्तांसाठी काहीही करतात.
प्रत्येक व्यक्तीला परमेश्वर आपल्या जीवनात नाही काही ना काहीतरी उद्देशाने आणत असतो आणि कोणी आपल्याला केवळ आजमावून जातो आणि कोणी आपल्याला ज्ञान देऊन जातो, कोणी वापर करून जातो, तर एखादा व्यक्ती आपल्याला जगण्याचा खरा अर्थ शिकवून जातो. हे मात्र निश्चित आहे, आपल्या भक्तीमुळे येणारे दुःख संकटे जी जितक्या भयानक पद्धतीने येऊ शकतात ती येत नाहीत. आपण हे विसरता कामा नये. सुख असो किंवा दुःख या दोन्ही वेळेस आपल्या स्वामींवर भक्तीवर ठाम विश्वास असावे. फक्त दुःखात त्यांची आठवण नको. लक्षात घ्या. म्हणून स्वामी भक्तांनो, तुम्ही एकच करा, स्वामींचे मनापासून नामस्मरण करा आणि स्वामींना आठवा. नक्कीच स्वामी तुम्हाला भेटतील. जा, तुझे अपराध माफ केलेत. यापुढे सावधगिरीने वाग. भिवू नकोस. पुढे जा. संकट दूर होईल. प्रत्यक्ष काळ जरी तेथे आला ना तरी तुझ्यासाठी आम्ही त्याचा प्रतिकार नक्कीच करणार आहोत. त्यामुळे तू अजिबात भिवू नकोस. जन्म कोठे झाला, कोण असती माता पिता, दिव्य शरीर तेजोमय कांती, अजाहू बाहू कोपणी छाटी आणि नाक कान विशाल भाल, जणू तेजाचा रवी प्रखर. एवढं मात्र तुम्ही लक्षात ठेवा, स्वामी आहे तर सर्व काही आहे. स्वामी सांगत आहेत, बाळा तुझं कोण आहे ओळखायचं असेल ना तर तुझ्यावर एकदा वाईट प्रसंग संकट येऊ दे आणि तू आपलं मानतो ना, आदर करतो ना, विश्वास ठेवतो ना, प्रेम करतो ना, माझे मिरवतो ना, त्यांना सांगून बघ. ते सुद्धा या प्रसंगात तुला आधार साथ देता नाहीत आणि ते पळ काढतील, संपर्क कमी करतील. त्यामुळे फक्त माझा नामाचा जप कर आणि अशा प्रसंगी मला हाक मार. मी आलोच लगेच तुझ्यासाठी. घेऊ नकोस, मी तुझ्यासाठी आणि इथे बसलोय. मी बहु अन्यायी परी घातले, आपल्या पायी क्षमा करूनी, लवलाई उभय द्यावे मज दिना. श्री स्वामींकडे नक्कीच मागा आणि स्वामी ओम स्वामी ओम स्वामी ओम असे म्हणा. मनात हा जप करा आणि तुम्ही अजून श्री स्वामी समर्थ हा जप केला तरी चालेल. हाय का नाही काळजी नको. काळजी करायला स्वामी महाराज आहेत. स्वामी जर आपल्या पाठीशी असले तर खचलेल्या मनाला पुन्हा नवीन उभारी मिळते आणि नक्कीच तुमच्या आयुष्यात ती व्यक्ती म्हणजे स्वामी समर्थ महाराज आहेत आणि स्वामीच आपल्याला पूर्णपणे आधार देत आहेत आणि ते सांगत आहेत, बाळा कशाला भीतोस, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत आणि तुला काही आम्ही होऊ देणार नाहीत. एवढं निश्चित. आम्ही तुम्हाला सांगतो, जे घडून गेले त्याचा विचार करू नका आणि जे प्रारब्ध आपले त्यास दोष देऊ नका. विधिलिखित जे घडायचे ते घडणारच. उद्याची चिंतेत आज जगणे विसरू नका. स्वामी भक्ता सदैव राखतात. तुम्ही नामस्मरण फक्त सोडू नका आणि नामस्मरण करत राहा. एवढेच तुम्हाला करायचे आहे. स्वार्थाशिवाय नाती जोडणारी व सांभाळणारी माणसे भेटली की जीवनाला अर्थ दिशा मिळतो आणि नक्कीच जीवनाला अर्थ मिळत असतो. म्हणून चांगली माणसे भेटणे यात पण सर्व मोठं सुख आहे आणि हे सुख ओळखायला ज्यांच्याकडे तशी माणसं नाहीत त्यांना एकदा तुम्ही नक्कीच विचारून बघा त्यांच्यावर काय बिचत आहे आणि हे इतरांची मन जिंकून जा. हेच खरे सत्य. बाकी सत्ता संपत्ती पैसा काहीही बरोबर येत नाही. प्रत्येकाचं मन जिंकत चला. आपण गोरगरिबीत अडवलेले नडलेले निराधार अनाथांची केलेली सेवा हीच अंतिम क्षणी आपल्या चेहऱ्यावर हास्य ठेवते. एवढे मात्र निश्चित आहे. आणि मित्रांनो, म्हणूनच दुसऱ्यांना कधी कमी लेखू नका आणि कमी समजू नका. आपण ज्यांना मदत केली तेच लोक काम झाल्यावर आपल्यावर उलटतात. त्यापेक्षा स्वामींची सेवा नामस्मरण करत राहा. स्वामी सर्व व्यवस्थित करतात आणि करतीलही आणि स्वामी सर्व काही बघत आहेत. सर्व नाती एकीकडे आणि स्वामींचे आणि माझे मैत्रीचे नाते एकीकडे. मग प्रत्येक क्षणाला प्रसंगाला साथ देणारी हस्ती ती म्हणजे स्वामींची आणि माझी दोस्ती. म्हणून एवढेच लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही फक्त स्वामींची मैत्री करून एकदा बघा. स्वामी तुम्ही जरी नाव द्यायचं सोडलं तरी स्वामी तुम्हाला मात्र सोडणार नाहीत आणि तुमच्या पाठीमागे सदा सर्वदा राहतील. स्वामी खूप संकटात आहे हो, मी जगण्याची पण इच्छा नाही राहिली, परंतु तुमच्याकडे बघून तुमचे नाव घेऊन जगत आहे की स्वामी सर्व करतील आणि एकाच आशेवर लवकर संकट मुक्त करा. स्वामी आणि आम्हाला नवीन तुम्ही रस्ता दाखवा आणि नवीन पावलावर आणि तुमच्या आमच्या पाठीवरचा जो हात आहे ना त्याच्यावर आमचा विश्वास आहे. चिंता करू नका. ते सुद्धा रडणार नाहीत आणि ज्यांनी तुम्हाला रडवलंय ना ते कर्माचा सिद्धांत आहे. बाळा, हा चिंता नसावी आणि फक्त तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून चला. बाळा, सध्या तुझा हा संकटाचा काळ चालू आहे, परंतु अजिबात घाबरू नकोस. मी स्वतः तुझ्या बरोबर आहे. अनुभव घ्यायचा असेल ना तर बघ आजूबाजूला माझे नाव, फोटो, माझी खूण तुला नक्कीच दिसेल. बाळा, आणि खूण जी असते ना ती माझ्या अस्तित्वाची जाणीव आहे. बरं,
तुझ्यासाठी आणि फक्त रोज सतत नामस्मरण भक्ती करत राहा. बाकी चिंता करू नकोस, मी आहेच. मी तुला प्रत्येक वेळी दर्शन देत असतो, ते तुलाच कळत नाही. आणि ते तुला कळावे म्हणून माझे चित्र तुला सर्व काळ दिसत असतात. आणि ती माझीच लीला आहे. तुमची इच्छा अडकलेले काम मार्गी लागण्यासाठी पुढील सेवा मनोभावे स्वामींना शरण जाऊन केंद्र, मठ, मंदिर अथवा घरी औदुंबर आणि वटवृक्षाखाली आसनावर बसून अगरबत्ती लावून अखंडपणे श्रद्धा आणि विश्वास ठेवून करा. काम 100% मार्गी लागेल. स्वामींना मनोभावे अथवा केंद्रामध्ये तुम्ही जाऊन ते बसून करू शकता. श्री स्वामी समर्थ या दिव्य मंत्राचा जप 33 माळ, तारक मंत्राचा जप 33 वेळा, 18 दिवसांची सेवा झाल्यावर काम स्वामींना श्रीफळ 1 आणि 11 रुपये दक्षिणा, खडी साखर अर्पण करून स्वामींचे आभार मानावे व इतरांनाही सांगावे. नक्कीच तुम्हाला स्वामींचा चांगला अनुभव येईल आणि स्वामी नाम तुम्हाला जपत राहायचे आहे. आता तरी दुनियेला ओळख रे. अरे एवढे संकट आलेत, वाईट प्रसंग आलेत, पण कोणी साथ दिली का? तुला असे स्वामी म्हणत आहेत आणि कोणीच नाही. अरे तुझं आणि माझं नातं अनेक जन्माचं आहे, म्हणून मग तुला प्रत्येक प्रसंगातून, संकटातून सोडवायला यावे लागते. सेवा भक्ती करत राहा, दुसऱ्यांना पण सेवेला लाव. बाकी मी बघून घेईल आणि माझा प्रचार प्रसार कर. मी तुला तुझ्या संकटातून नक्कीच बाहेर काढणार आहे. अरे बाळा, अशा संकटांनी, प्रसंगांनी खचून कसं चालेल? अरे तुझ्यावर अनेक जण अवलंबून आहेत आणि जे तुझ्याकडे आशेने बघत आहेत त्यांच्यासाठी तू एकमात्र पर्याय आहे. अरे माझी एवढी गंभीर साथ असताना कशाला डगमगत आहेस? चल बरं, उठ, बरं घे माझे नाव, कर माझी सेवा आणि लाग कामाला. भेटेल तुला मोठा त्याचा मेवा आणि नक्कीच तुला सर्व काही प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. ज्या वेळेस भयंकर वादळ, संकटाचा भडीमार होतो ना, अशा वेळेस काही वेळेस कितीही देवदेव व्रत वैफल्य केले तरी त्याचा अनुभव येत नाही. अशा वेळेस काही न करता एकच करायचंय. सर्व शांतपणे जे होत आहे ते होऊ द्या. फक्त एक करा, एक उदबत्ती स्वामींजवळ लावून ती संपेपर्यंत रोज स्वामी नामाचा जप करायचा आहे. दिव्य अनुभव तुम्हाला येईल आणि सर्व तुम्हाला तुमच्या मनोकामना ज्या असतील त्या मनापासून तुमच्या पूर्ण होतील. नक्कीच करून बघा, अनुभव नक्कीच येईल. जीवनात पुढे जायचं असेल तर कानाने बहिरे व्हा, कारण काही मोजकीच माणसं सोडली तर बाकीचे सगळे मनोबल दुबळे करणारेच असतात आणि ते तुम्हाला मागे खेचायचं बघतात. पण तुम्ही तसं न करता तुम्ही पुढे पुढे जात राहा आणि तुमची सेवा जी असते ती मनापासून करा. बाळा, पावसाचे आणि संकटाचे ढग हे थोड्या काळापुरता असतात, त्यांना तोंड दे. हे पण दिवस निघून जातील. नामस्मरण करत राहा. येणारा काळ, वेळ तुझीच आहे, एवढं फक्त तू लक्षात ठेव आणि मनापासून माझी भक्ती कर. स्वामी आयुष्यात एखादी व्यक्ती येते तेव्हा तुम्ही जीवन पूर्ण झाल्यासारखं वाटतं, परंतु ती व्यक्ती जात असताना संपूर्ण संपल्यासारखं वाटतं. स्वामी तुम्ही अशक्यही शक्य करताना माझा विश्वास आहे. स्वामी तुमच्या लेकरासाठी काही झालं तरी तुम्ही ते कराल आणि तुम्ही नक्कीच माझ्यासाठी सर्व काही करत आहेत आणि मी मान्य करतो. देव कोणत्याही धर्माचा का असेना, पण त्यासाठी दिवसातून नक्कीच तुम्ही तुमचा वेळ काढून 1 मिनिट तरी काढा आणि वेळ नक्कीच द्या, कारण ते 1 मिनिटाचं पुण्य तुमच्या संकटाच्या वेळी आहे ना व आनंदाच्या वेळी तुमच्या व तुमच्या कुटुंबाच्या जीवनाच्या अकाउंटमध्ये जात असतं आणि कसे बॅलन्स म्हणून उभे राहील ते तुमचं गुगल पण दाखवू शकणार नाही. म्हणून नक्कीच लक्षात ठेवा, संकटावेळी हेच तुमचे पुण्य तुमच्या कामात येणार आहे. म्हणून तुम्ही हे पुण्य मनापासून नक्कीच केले पाहिजे. मनुष्य स्वभाव आहे की काम झालं की विसरणे. स्वामींनी प्रत्येक वेळा संकटातून धावून आले आहेत, परंतु मनुष्य कामापुरता देव पूजतो. संकट आले म्हणून स्वामी स्वामी आणि संकट तुमच्यावरून गेले की मग कोण तुम्ही? असे करू नका मित्रांनो. संकट आलेले असो, अडकलेले असो किंवा नसो, स्वामींची नित्य नेमाने सेवा करा आणि मनोभावे पूजा करा. मग बघा स्वामी काय काय करतात. आपल्यासाठी सर्व काही करतील. तुम्ही निश्चिंत राहा, फक्त सेवा करा आणि प्रेमाने म्हणा. तुमच्या दुःखाचं, संकटाचे कारण आपलं नशीब किंवा इतर कोणी नसतं, तर तुमच्या दुःखाचं, संकटाचे कारण तुम्ही केलेले वाईट कार्य असतात. आपण भूतकाळात इतरांशी जसे चुकीचे वागलो, इतरांचे मन दुखावले, द्वेष मत्सर केला, वाईट चितलो, दुर्व्यवहार केला, निंदा केली, याच गोष्टी भविष्यात तुमच्या दुःखाचे कारण बनतात. आणि तुम्ही आम्हाला विचारता वरून की देवा मी काय पाप केलं? अरे जीवन जगताना सावधतेने जगा, कर्म नीट करा, भविष्य उज्ज्वल असेल. स्वामींचे नामस्मरण करा, कल्याण नक्कीच आहे आणि तुमचे कल्याण नक्कीच होणार आहे. कौतुक करो व टीका, लाभ आहे
कौतुक प्रेरणा देते, टीका सुधारण्याची शक्ती देते आणि संधी देते. यश मिळाल्यामुळे आपण आपली ओळख लोकांना होते आणि अपयशाने लोकांची ओळख आपल्याला नक्कीच होत असते. एवढे मात्र नक्कीच खरे आहे. आणि स्वामी आपल्याला सांगत आहेत, जीवन म्हणजे झोपाळा आहे, जो जेवढा मागे जातो तेवढ्याच प्रमाणात पुढे येत असतो. त्यामुळे जीवनात घाबरू नका. दुःख जेवढी येतात तेवढे सुखही तुमच्या वाट्याला येणार असतात. फक्त तुम्ही त्यासाठी खचले नाही पाहिजे आणि त्यासाठी तयार असायला हवेत. स्वामी आपल्याला सांगत आहेत, मृत्यूसाठी खूप पर्याय आहेत, परंतु जन्म घेण्यासाठी एक, तो म्हणजे आपल्या आईच्या पोटी जन्म आपण घेत असतो. आणि त्याचप्रमाणे स्वामी हे आपले आई आहेत, त्यांना तुम्ही आईप्रमाणे जपलं पाहिजे. श्री स्वामी सांगतात, आपल्या आयुष्यात कोण येणार आहे हे आपण जन्मताच आज ठरलेलं असतं. येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या येण्यामागे काहीतरी कारण असते. काही लोक आपल्याला वाईट कर्माची शिक्षा द्यायला येतात, तर काही लोक आपल्या चांगल्या कर्माची फळं द्यायला येतात. म्हणूनच काही लोकांकडून आपल्याला खूप त्रास होतो, तर काही लोक आयुष्यात आल्यावर खूप आनंद आपल्याला मिळत असतो आणि तो आनंद आपण अनुभवायचा नक्कीच असतो. स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा की परिस्थिती कितीही वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगलाच विचार करता नक्कीच आला पाहिजे. आणि अशा वेळी तुम्ही जर लोकांचा चांगला विचार केला तर नक्कीच स्वामी तुमचा चांगला विचार करतील. आणि आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्तीचे महत्त्व समजून घ्या, कारण प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात काहीतरी विशेष करण्यासाठी आलेली असते आणि त्यासाठीच देवाने त्या व्यक्तीला पाठवलेलं असतं. नकारात्मक विचारामुळे तुमचे प्रश्न कधी सुटणार नाहीत हे लक्षात घ्या, परंतु तुमचे नुकसान मात्र निश्चितच आहे. सकारात्मक विचारामुळे तुमचे प्रश्न कदाचित सुटतील किंवा नाही, परंतु कमीत कमी तुम्हाला प्रश्न सोडवण्यासाठी दिशा तरी नक्कीच मिळेल. आणि एवढे मात्र निश्चित आहे मित्रांनो, प्रेम आणि आस्था या दोन गोष्टी आपल्या हातात आहेत. आपल्या मनात एकदा भक्ती निर्माण झाली तर कणाकणात ईश्वराचे दर्शन आपल्याला नक्कीच घडत असते आणि ईश्वर आपल्याला त्यांचे दर्शन नक्कीच देत असतात. स्वामी आपल्याला सांगत आहेत की केवळ पैशाने माणूस श्रीमंत होत नाही. खरा श्रीमंत तोच असतो ज्याच्याकडे चांगले विचार, गोड वागणूक आणि सुंदर विचार असतात. म्हणून तोच व्यक्ती जगात सुंदर आणि त्याचे विचारही सुंदर असतात. म्हणून आपल्याला स्वामी सांगत आहेत की काळ कधी आणि कोणाला काय रंग दाखवेल ना बाळा, हे कोणालाच माहिती नसते. खरं नाही तर एक गोष्ट लक्षात ठेव. बरं, श्रीरामांना रात्रीचे राज्य मिळणार होते, पण मात्र त्यांना पहाटे वनवास मिळाला. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, एवढे मात्र निश्चित आहे, म्हणून तुझ्या वाटेला येणारे सुख आणि दुःख हे तुझ्या कर्मावर अवलंबून आहेत आणि ते तुला मिळणारच आहेत. एवढे मात्र निश्चित. म्हणून अत्याधिक आराम आणि अति प्रेम माणसाला अपंग बनवत असते. एवढे मात्र खरे आहे. म्हणून अत्याधिक व्यायामही करू नये आणि अत्याधिक आरामही करू नये, अत्याधिक प्रेमही करू नये. स्वतःवर विश्वास ठेवला तर ती शक्ती नक्कीच बनते आणि इतरांवर विश्वास ठेवलात तर ती कमजोरी बनते. तुम्ही कधी बरोबर होता हे कोणालाच आठवत नाही, पण तुम्ही कधी चुकलात हे सगळ्यांना आठवतं आणि ते नक्कीच सर्वांना मनापासून आठवत असतं. म्हणून स्वतःच्या आयुष्यात आहे तसे प्रामाणिकपणे जगणे हे दुसऱ्यांची नक्कल करत जगण्यापेक्षा लाख मोलाचे नक्कीच आहे आणि असणारही आहे. म्हणून इतिहास सांगतो की भूतकाळात सुख होतं, विज्ञान सांगते की भविष्यात सुख मिळेल, पण धर्म आपला सांगत असतो की मन पवित्र आणि विचार चांगले असतील तर दररोज तुम्हाला सुख, शांती आणि समाधान नक्कीच प्राप्त होईल. म्हणून आनंदी असताना आणि अति दुःखी असताना कधीच तुम्ही मनापासून निर्णय घेऊ नका, कारण या दोन्ही परिस्थितीत योग्य निर्णय नाही घेऊ शकत आणि कोणी या काळामध्ये निर्णय घेऊ शकत नाही. मग तुम्ही ते सर्व देवावर सोपवायचं आहे आणि देवच त्याचा योग्य निर्णय नक्कीच लावतील आणि देव ते बघून घेतील. स्वामी आपल्याला सांगत आहेत, जो मनुष्य ईश्वरी शक्तीचा मनापासून स्वीकार करतो ना आणि परमात्म्यावर संपूर्ण श्रद्धा ठेवतो ना, भगवंत त्याचे कधीही वाईट होऊ देत नाही. एवढे मात्र निश्चित आहे. म्हणून जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते. मित्रांनो, एखादी गोष्ट तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजे जिंकणे होय आणि त्याचा अर्थ होत असतो आणि हा अर्थ तुम्ही नक्कीच मनापासून समजून घेतला पाहिजे. डोळे बंद केले म्हणून संकटे जात नाहीत आणि संकटे आल्याशिवाय डोळे नक्कीच उघडत नाहीत. राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं नमलं ना तर जगातील अनेक समस्या नक्कीच दूर होतील आणि त्यांचे मार्गही तुम्हाला सापडू लागतील. तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी कमी बोला आणि ज्या विषयाची माहिती तुम्हाला नाही त्याविषयी नक्कीच तुम्ही मौन पाळले पाहिजे आणि शांत बसले पाहिजे. मग तुम्हाला नक्कीच हे समजावायला वेळ मिळेल की तुम्ही नक्कीच समजाल, दोष लपवला की जो मोठा होत असतो आणि कबूल केला की तो नाहीसा होत असतो.
म्हणून लक्षात ठेवा, दोष लपवू नका आणि तो कबूलही करू नका. असं तुम्ही अजिबात करू नका. दोष लपवू नका, पण मात्र जो तुमचा दोष असतो ना तो कबूल नक्कीच करा. आणि तो कबूल केला तर तुम्हाला थोडासा त्रास होईल आणि तुम्ही नक्कीच त्यातून सावराल. जाल पैसा, संपत्ती, धनदौलत याचा घमंड तुम्हाला कधीच व्हायला नको. आपले कर्म तुम्ही नक्कीच चांगले ठेवा, कारण देवाच्या दारी पैशांचा हिशोब केला जात नाही, तर कर्माचा हिशोब नक्कीच केला जात असतो. म्हणून एवढं तुम्ही निश्चितपणे ठामपणे विश्वास ठेवायला हवा आणि त्यावर तुम्ही ठाम राहायला हवे. स्वामी आपल्याला सांगत आहेत, तू कोणाला फसवू नको बाळा, तुला कोणी फसवणार नाही. तू कोणाला उपाशी ठेवू नको, तू कधी उपाशी राहणार नाही. म्हणून प्रत्येकासाठी आपल्या मनामध्ये चांगले विचार पाहिजे आणि चांगल्या भावना पाहिजेत. नक्कीच आपला विचार देव सुद्धा करत असतात. हातात हात घेतला तर मैत्री होत असते, दोन्ही हात जोडले तर मित्रांनो भक्ती होत असते. हातावर हात आपटला ना तर टाळी वाजत असते आणि कुणाला हात दिला तर मदत नक्कीच होत असते. म्हणून हाताचे महत्व इतके की अनेक हात पुढे आले ना की अशक्यही शक्य होत असते. फक्त आपण ते मनापासून केले पाहिजे आणि मनापासून स्वीकारले पाहिजे. गरीब आणि श्रीमंती यावर अवलंबून असते की तुमच्याकडे काय आहे, तर यावर अवलंबून असते की तुमच्याकडे जे आहे त्यात तुम्ही किती समाधानी आहात आणि सुखी आहात. नक्कीच तुम्ही त्यांच्यामध्ये नक्कीच सुखी समाधानी राहायला हवे, कारण मग देव बघत आहे आणि देव सगळं स्वीकारण्यासाठी तयार आहे. स्वामी आपल्याला म्हणत आहेत, असेल नसेल कोणी तुझं, तू पंखात कायम भरारी ठेव. बदलेला आहे एक दिवस तुझा, परंतु स्वतःवर फक्त विश्वास ठेव आणि स्वतःवर विश्वास असेल तर नक्कीच तुला सर्व काही मिळत जाईल. स्वामी सांगत आहेत, चूक महत्वाची असेल ना बाळा तर व्यक्ती विसरावी आणि व्यक्ती महत्वाची असेल ना तर चूक विसरावी. म्हणून व्यक्ती बघताना आणि ओळखताना नक्की नीट पारखून घेतली पाहिजे आणि ओळखली पाहिजे, तरच त्या व्यक्तीशी तुम्ही संलग्न जीवन जगू शकता आणि चांगले राहू शकता. म्हणून व्यक्ती ओळखायला नक्कीच तुम्हाला जीवनात तुम्ही शिकले पाहिजे, कारण व्यक्ती ओळखाल तरच तुम्हाला जीवनात त्रास होणार नाही. आणि स्वामी सांगतात, मनासारखं होत नसेल ना तर राग वाढत असतो आणि मनासारखं झालं की हाव वाढत असते. म्हणून आयुष्यात अपेक्षा कमी ठेवलेल्या कधी पण चांगल्या असतात आणि कोणाकडूनही अपेक्षा ठेवू नका आणि कोणाच्यावर तुम्ही तुमचे जे विचार आहेत आणि तुमचे जे स्वप्न आहेत ते लादू नका आणि त्यांच्या भरोशावर राहू नका. नक्कीच तुमचा भरोसा एक दिवस तुटेल आणि तुम्हाला असे समजेल की मी ज्याच्यावर भरोसा ठेवून होतो पण मला काही मिळालंच नाही. म्हणून तुमचा भरोसा तुटू नये म्हणून तुम्ही कुणावरही भरोसा ठेवू नका. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वामींवर विश्वास ठेवा. सर्व काही कामे तुमची मार्गे नक्कीच लागतील. कोणालाही कमी लेखू नका, तर त्याची उडवू नका, उचून त्याला बोलू नका, टोमणे त्याला मारू नका, उतारा करू नका आणि कुणाच्या गरिबीवर नक्कीच तुम्ही हसू नका, कारण नियतीच्या पलटवार कधी होईल ना ते सांगता येत नाही आणि कोणाला देव किती देईल हे सांगता येत नाही. म्हणून कोणालाही कमी न समजावे आणि आपल्याला गर्व करू नये. इथेच कमवायचे आहे आणि इथेच गमवायचे सुद्धा आहे. माणूस कोणाला काही देता येत नाही तरी चालेल, पण कुणाचे मन मात्र दुखवू नका, कारण माणुसकीचं मोल हे पैशानेपेक्षा खूप मोठं असतं. बरं, म्हणून माणुसकीनं मोल ओळखायला शिका आणि पैशांचे मोल हे खूप मोठं असतं. आपल्यापेक्षा एखादी व्यक्ती तळमळ करत असेल ना तर स्वतःला भाग्यवान समजा, नाहीतर आजच्या युगात स्वार्थासाठी नाती जोडणारी लोक तुम्हाला पावलोपावली नक्कीच भेटतील. म्हणून कोणाच्या मनात स्वार्थ आहे आणि कोण निस्वार्थ मनाने आपल्या सोबत आहे हे ओळखायला शिका आणि तशा व्यक्ती तुमच्या आयुष्यातून गेल्या तर नक्कीच तुम्ही पस्तावा केल्याशिवाय राहणार नाही. स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा की परिस्थिती किती वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल आपण चांगला विचार आपल्याला करता आला पाहिजे. म्हणून स्वतःच्या मनावर ताबा ठेवा आणि कोणाला काय बोलायचे आणि कधी बोलायचे याचे आचरण तुम्ही नक्कीच करा आणि याचा विचारही करा आणि हे शिकून नक्कीच घ्या. नेहमी मन निर्मळ ठेवा व प्रामाणिक राहा. कुणी कितीही फसवले तर एक लक्षात ठेवा, प्रामाणिक माणसाच्या पाठीशी नेहमी सत्य उभं असतं आणि शेवटी त्याचाच विजय होत असतो. म्हणून प्रामाणिक राहायला शिका. जेवढे जास्त प्रामाणिक राहाल तेवढे जास्त देव तुम्हाला देईल आणि तुम्हाला भरपूर काही मिळवून देईल. मित्रांनो, स्वामी सांगतात त्या ठिकाणी कधीच बसू नका ज्या ठिकाणी तुमच्याबद्दल वाईट बोललं जातं, कारण तुम्ही उठून गेल्यावर पुढची चर्चा ही तुमच्याबद्दलच असते हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि स्वामी भक्तांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, म्हणून कुणाच्या बद्दल वाईट बोलू नका आणि कुणाच्या बद्दल वाईट ऐकूही नका आणि त्याला समजून सांगा की बाबा रे, असं बोलू नको आणि असं वाईट चिंतू नको. तो व्यक्ती सुद्धा काही ना काही संकटातून जात असतो आणि काही ना काही संकट त्याच्यावर पण येत असते.
म्हणून ते तुमच्यावर कधी येईल हे सांगता येत नाही, कारण हा नियतीचा फेरा आहे, हा कुणावरही येऊ शकतो. म्हणून स्वामी भक्तांनो, हा संदेश तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच या संदेशाला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. मित्रांनो, आयुष्यामध्ये तुम्ही सर्व काही मिळवू शकता, फक्त तुम्हाला आकर्षणाचा नियम माहिती व्हावा. तुम्ही जे देत असता त्याचेच प्रतिबिंब तुमच्या भावनांमध्ये उमटत असते. म्हणून आयुष्यातील महत्त्वाच्या बाबतीत तुम्ही चांगल्या भावना देत आहात की वाईट हे तुम्ही आत्ताही सांगू शकता. आयुष्यातील प्रत्येक विषयाबाबत, उदाहरणार्थ पैसा, आरोग्य, नोकरी, नाती, हे सारे काही म्हणजे तुम्ही या प्रत्येक बाबीला जे देता त्याचेच प्रतिबिंब असते. म्हणून तुम्ही जेव्हा पैशांबद्दल विचार करता तेव्हा त्या पैशांबद्दल तुमच्या काय भावना आहेत ते प्रतिबिंबित होते. आणि पैशांबद्दल विचार करताना तुमच्या मनात पैसे नसल्याबद्दल वाईट भावना असतील तर तुमच्या भोवती तशीच नकारात्मक परिस्थिती निर्माण होईल. पैसे नसण्याचाच अनुभव तुमच्या वाट्याला येईल, कारण तुमच्या मनात नकारात्मक भावना आहेत. म्हणून तुम्ही जेव्हा तुमच्या नोकरीबद्दल विचार करता, तुमच्या भावनाच तुम्हाला सांगतात की कशा प्रकारचे नोकरी तुम्ही करणार आहात. आणि नोकरीबद्दल तुमच्या मनात जर सकारात्मक भावना असतील तर तुम्हाला नोकरीत सकारात्मक परिस्थिती अनुभवता येईल, कारण तशाच सकारात्मक भावना तुम्ही व्यक्त करत आहात. आणि जेव्हा तुम्ही तुमच्या कुटुंबांबद्दल, आरोग्यांबद्दल किंवा महत्त्वाच्या वाटणाऱ्या इतर कोणत्याही गोष्टीबद्दल विचार करत असता तेव्हा तुम्हाला काय परत मिळणार आहे ते तुमच्या भावना सांगत असतात. म्हणून तुमच्या भावना आणि मूड याबद्दल जागरूक राहा, कारण तुमच्या अदृश्य भावना आणि दृश्य जग यात एक प्रकारचे बंधन आहे. आयुष्य काही असते, सरळ नसते. आयुष्य तुम्हाला प्रतिसाद देत असते. आयुष्य तुमचा आवाज असते. आयुष्यातील प्रत्येक भाग हा तुमचा जणू आवाज असते. तुम्हीच तुमच्या आयुष्याचे शिल्पकार असता. तुमच्या आयुष्याच्या कथेचे तुम्हीच लेखक असता. तुमच्या आयुष्यरूपी चित्रपटाचे तुम्हीच दिग्दर्शक असता. आणि तुमचे आयुष्य कसे असेल हे तुम्हीच ठरवत असता. म्हणून तुम्ही जे देता त्यावरून ते ठरत असते. म्हणून तुम्हाला जाणवू शकतात असे भावनांचे असंख्य स्तर असतात. म्हणजेच आयुष्यात तुम्ही किती उंची गाठू शकता याला काही मर्यादा नसतात. नकारात्मक भावनांच्याही कितीतरी पातळ्या असतात आणि त्या पातळ्या तुम्ही नक्कीच गोठू शकतात, पण या पातळ्यांना मर्यादा असतात. त्यापुढे तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. यामुळे तुम्हाला चांगल्या भावनाच निवडाव्या लागतात. आणि चांगल्या भावनांमुळे चांगले वाईट व वाईट भावनांमुळे वाईट वाटते. हा काही अपघात नाही. प्रेम ही आयुष्यातील सर्वोच्च शक्ती आहे. ती तुम्हाला साथ घालत असते आणि आकर्षित करत असते, व त्यामुळेच तुम्ही जसे आयुष्य जगले पाहिजे तसेच जगू शकता. आणि नकारात्मक भावनांमधूनही प्रेम तुम्हाला साथ घालत असते, कारण आयुष्यातील सकारात्मक आवेगातून तुम्ही दूर गेले आहात असे ते तुम्हाला जाणवू देत असते. म्हणून तुमच्या भावना कशा आहेत यावरच सारे तुमचे काही अवलंबून असते. तुमच्या भावना कशा आहेत यावरच तुमच्या आयुष्यातील सारे काही नक्कीच अवलंबून असणार आहे. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक निर्णय हा तुमच्या भावनांवर अवलंबून असतो. तुमच्या भावना ही एकच गोष्ट तुमच्या आयुष्यातील प्रेरणादायी स्रोत असते. तुम्हाला आयुष्यात जे काही पाहिजे ते तुम्हाला हवेसे वाटते, कारण त्यावरच तुमचे प्रेम असते आणि ते मिळाल्याने तुम्हाला छान वाटणार असते. तुम्हाला आयुष्यात जे काही नको असते ते त्यांच्यामुळे तुम्हाला वाईट वाटणार असते. म्हणून नको असते नक्कीच घ्या. तुम्हाला चांगले आरोग्य हवे असते, कारण आरोग्यदायी जीवन जगणे तुम्हाला आवडते. आणि आजारी असणे वाईट असते. तुम्हाला पैसे हवे असतात, कारण खरेदी करण्यातून आनंद मिळतो, आवडत्या गोष्टी मिळतात. तुम्हाला चांगली नाती हवी असतात, कारण त्यातून तुम्हाला आनंद मिळणार असतो. आणि वाईट नातेसंबंधांमुळे तुम्हाला वाईट वाटणार असते. म्हणून तुम्हाला आनंद हवा असतो, कारण त्यातून तुम्हाला चांगले वाटणार असते. आणि आनंदासाठी अभावी वाईट वाटणार असते. म्हणून मित्रांनो, वाईट भावना तुम्हाला नको असलेली गोष्ट, वाईट भावना तुम्हाला नको त्या गोष्टी जास्त प्रमाणात देत असते. म्हणून तुम्हाला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या चांगल्या गोष्टींनी प्रेरित झालेल्या असतात. तुम्हाला हव्या असलेल्या चांगल्या गोष्टी तुम्ही कशा मिळवणार? चांगल्या भावनांमधून. पैशांना तुम्ही हवे आहात, आरोग्याला तुम्ही हवे आहात, आनंदाला तुम्ही हवे आहात. सगळ्या तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टींना तुम्ही हवे आहात आणि तुमच्या आयुष्यात येण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. पण तुम्हाला देखील चांगल्या भावना या धाव्या लागतील आणि तरच या गोष्टी तुमच्याकडे येतील. आयुष्यातील परिस्थिती बदलण्यासाठी तुम्हाला काही लढा किंवा झगडा करण्याची गरज नाही. तुम्हाला जे काही करायचे आहे ते फक्त आणि फक्त चांगल्या भावना जोपासत प्रेम व्यक्त करणे आणि त्यातूनच तुम्हाला जे हवे आहे ते मिळणार आहे. म्हणून चांगल्या भावना तुम्हाला जे हवे आहे ते जास्त प्रमाणात असणे आणि चांगल्या भावना तुम्हाला मिळत असतात
आणि तुम्हाला जे जे हवे आहे ते तुम्हाला त्यातून भरपूर काही प्रकट होत असते. म्हणून तुमच्या चांगल्या भावना प्रेमाच्या आवेगाला पकडून ठेवतात. हीच तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीची शक्ती आहे. तुम्हाला तुमच्या चांगल्या भावना तुम्हाला सांगतात की तुम्हाला जे हवे आहे त्यासाठीचा मार्ग कोणता आहे, आणि तुमच्या चांगल्या भावना तुम्हाला सांगतात की जेव्हा तुम्हाला चांगले वाटत असते तेव्हा आयुष्यही चांगले असते. म्हणून त्यासाठी प्रथम तुम्हाला चांगल्या भावना व्यक्त कराव्या लागतील. तुम्ही आयुष्यभर स्वतःला असे म्हणत असाल की मला चांगले घर मिळाल्यावर मी आनंदी होईल, मला नोकरी किंवा बढती मिळाल्यावर मी आनंदी होईल, मुले कॉलेजमध्ये जाऊ लागले की मी आनंदी होईल, पैसे आल्यावर मी आनंदी होईल, प्रवास करायला मिळाला तर मी आनंदी होईल, मला व्यवसायात यश मिळाले तर मी आनंदी होईल. तर या गोष्टी तुम्हाला कधीच मिळणार नाहीत, कारण असा विचार करणे म्हणजे आनंदाच्या प्रेमाच्या भावनेला आव्हान देणे आहे. असे विचार आकर्षणाच्या नियमाला आव्हान देतात. स्वामी भक्तांनो, स्वामींनी हा दैवी संदेश तुमच्यासाठी पाठवलाय, त्यामुळे याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. जर का हा स्वामी संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकला तर तुमच्या जीवनात भरपूर काही आनंद, सुख तुम्हाला नक्कीच प्राप्त होणार आहे. आणि हा व्हिडिओ तुमच्या समोर आला असेल तर नक्कीच तुम्ही नशीबवान व्यक्ती आहात. म्हणून स्वामींची कृपा तुमच्यावर बनून राहील. आजचा हा दिव्य संदेश मन लावून 15 मिनिटे जो ऐकेल त्याच्या मनातील मोठी इच्छा लवकरच पूर्ण होईल आणि त्याच्या जीवनातील सर्व टेन्शन, संकट, पीडा, भय टळलं जाईल आणि पळून जाईल आणि त्याला सुखी जीवन प्राप्त होईल. आणि हो, या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ नक्कीच लिहा. स्वामी भक्तांनो, आपण खरंच स्वामी समर्थांच्या चरणाशी शरण गेलं पाहिजे. तेव्हाच आपण खऱ्या मनाने स्वामींना शोधतो. तेव्हा स्वामी त्यांच्या अस्तित्वाची जाणीव आपल्याला नक्कीच करून देतात. म्हणून माणूस जीवनामध्ये कधीही विचाराने श्रीमंत आणि मनाने समाधानी असणारा तो व्यक्ती सदैव सुखी असतो आणि समाधानी असतो. म्हणून मित्रांनो, तुम्हाला फक्त स्वामींवर विश्वास ठेवून आणि स्वामींचे नामस्मरण करून जीवनात भरपूर काही प्रगती करायचंय, एवढंच लक्षात ठेवायचं. आणि हा संदेश तुम्ही पूर्ण बघा. आणि हा तुम्हाला आवडला तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच लिहा. मित्रांनो, कर्म करत राहा, फळाची चिंता करू नका. तो आहे ना वर बसलेला, त्याने संकट दिला आहे, मार्गही तोच दाखवेल. फक्त आपण त्याच्यावर विश्वास ठेवायचा. स्वामी म्हणतात, झालं गेलं विसरून जा. हे दुसऱ्याला सांगणं खूपच सोपं असतं, पण जेव्हा स्वतःवर वेळ येते ना त्यावेळेस कळतं की किती अवघड असतं. म्हणून होऊन गेलेलं विसरणं भरपूर अवघड असतं आणि ते आपण लवकर विसरू शकत नाही. त्यामुळे आपण स्वामींची प्रार्थना करायची आहे आणि स्वामींना मनोभावे त्यांची पूजा करायची आहे. सर्व काही त्यानेच ठीक होणार आहे. मीही पाहत नसताना आपले काम जबाबदारीने करणे म्हणजे आपला प्रामाणिकपणा ठरत असतो. आणि असंच प्रामाणिकपणे आपण स्वामींची भक्ती करायची आहे. लोकांची तरच अजब आहे. स्वतःच्या दुःखाला नशीब म्हणतात आणि इतरांच्या दुःखाला कर्माची शिक्षा म्हणतात. त्यामुळे आपण फक्त आपल्या मनाने जिंकायचंय आणि जगायचंय आणि मनसोक्त जगायचंय. म्हणून जीवनामध्ये श्रीमंती म्हणजे नक्कीच काय तर नातीसंबंध, पैसा, चारित्र्य आणि आरोग्य हे चारही स्तंभ मजबूत आणि संतुलित असणं म्हणजे खरी श्रीमंती असते. वेद वाचणे कदाचित सोपे असेलही, पण ज्या दिवशी कोणाची वेदना वाचता येईल तोच खरा ईश्वर प्राप्तीचा दिवस तुमच्यासाठी असणार आहे. म्हणून प्रत्येकाच्या वेदना वाचत चला आणि त्यांना मदत नक्कीच करत चला. मैत्री ठरवून होत नाही, हाच मैत्रीचा फायदा आहे. मैत्रीला कुठले नियम नाहीत, हाच मैत्रीचा कायदा नक्कीच आहे. आणि त्याचप्रमाणे आपण स्वामींचीही मैत्री ही निस्वार्थ करायची आहे. अज्ञात भीतीमुळे स्वतःला मागे राहू देऊ नका. सर्वोत्तम संधी अनेकदा अनिश्चिततेच्या दुसऱ्या बाजूला असते. म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, नशिबात पांडवासारखा वनवास असेल तर श्रीकृष्णाचा अनमोल सहवासही तुम्हाला नक्कीच लाभणार आहे. म्हणून निजली पाखरं घरट्यात चंद्र करतो निगराणी, चांदण्यांच्या सहवासात धुंद दरवळते रातराणी. आणि असेच आपण स्वामींच्या सर्व या जगात आणि विशाल विश्वात आपण दरवळतोय. आणि तसेच आपल्याला स्वामी आपल्यावर लक्ष ठेवून आहेत आणि ते कुणालाही भूकं राहू देत नाही. ते प्रत्येकाला अन्न पुरवत असतात. म्हणून एकमेकांसाठी जाणीवपूर्वक केलेले छोटे छोटे त्याग नात्यातील रेशीमगाठी अगदी घट्ट करतात. म्हणून आपण नाते हे जपून ठेवायचे असते. म्हणून जीवनात राग आणि द्वेष यांपासून दूर राहणारा मनुष्य आदर्श बनत असतो.
म्हणून राग आणि द्वेष तुमच्या मनातून तुम्ही पूर्णपणे काढून टाका. जपता शब्दाचे मोल आयुष्य होईल अनमोल. म्हणून कोणतेही शब्द बोलताना तुम्ही विचार करून नक्कीच बोलायचंय. त्यामुळे तुम्हाला जीवनात भरपूर काही वेगळ्या संकटाचा सामना करावा लागणार नाही. आणि प्रत्येकाला वाटतं की समोरचा माणूस सुखी आहे, पण आपण हे विसरतो की त्याच्यासाठी आपणही समोरच्याच माणूस आहोत. म्हणून सर्वांची जीवनचर्या आणि सर्वांचे जीवन हे वेगवेगळे आहे. म्हणून समाधान, सहनशीलता आणि संयम असणारी व्यक्ती ही आयुष्यात काहीही करू शकते आणि कोणत्याही थरावर जाऊ शकते. म्हणून हे 3 नियम तुम्ही लक्षात ठेवायचे. मित्रांनो, वाद टाळावा, संवाद नाही. कारण संवाद टाळला की गैरसमज वाढतात आणि जे नव्या वादाला जन्म देत असतात. म्हणून मन शांतीचे कारण सर्व दुःखाचे हरण असे नक्कीच असते आणि हे तुम्ही समजून घ्यायचंय. म्हणून जडवी जीवा या तारण भगवंता तुझे नामस्मरण. म्हणून भगवंताचे नामस्मरण केल्याने मनाला शांती मिळते आणि दुःखाचे हरण होऊन जाते आणि सर्व काही आपल्याला चांगल्या रीतीने आपल्या आयुष्यात पुढे जाण्यासाठी व्यक्ती आणि स्वामी हे मदत करत असतात. म्हणून महत्व असतं ते फक्त गरजेला आणि वेळेला. म्हणूनच तर एक हाकलाला जाणारा कावळा 10व्याला बोलवला नक्कीच जातो. म्हणून तुम्ही कुठेही तुमच्या आंतरिक मनातून तुम्ही विचार केला पाहिजे की मी कोणत्या तरी ठिकाणी नक्कीच कामाला येईल. आणि प्रत्येक माणूस वेगवेगळा यासाठीच बनलेला आहे की त्यात वेगळी शक्ती आहे आणि ती त्याला ओळखायची असते. म्हणून नाती ही हातामध्ये पकडलेल्या वाळूसारखी असतात. जास्त बंधने लादल्याने ते आपल्या हातून नक्कीच निसटून जातात. म्हणून कोणावरही बंधने घालू नका. म्हणून जीवनामध्ये सुखाचा कोणता क्षण चिरंजीव असतो, फक्त आठवणींच्या राज्यातच त्याला अमरत्व प्राप्त होते. आणि सुख वेळीच वेचीन म्हणण्याआधी घन दुःखाच्या गहीर भरतो आणि दुःख सावरू जाता कवडसा सुखाचा येतो. आणि सुख हे थोडेच येते, पण ते चांगल्या काळासाठी येते. आणि दुःख आणि सुख हे आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक आहेत आणि त्याला आपल्याला सामोरे जावे लागणार आहे आणि त्यावरच तुम्ही नक्कीच ते जीवन अवलंबून असणार आहे. म्हणून मोह नसावा संपत्तीचा, गर्व नसावा सौंदर्याचा, अहंकार नसावा श्रीमंतीचा, झोपडी का असेना घास असावा फक्त आपल्या झोपडीमध्ये समाधानाचा. आणि ज्याच्याकडे समाधानाचा घास आहे तोच व्यक्ती जीवनामध्ये सुखी आहे. म्हणून जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा अधिक प्रबळ मात्र असली पाहिजे. आणि झाडाला पाणी कमी पडलं की पानं गळून पडतात, तसेच माणसाकडे पैसा कमी पडला की नातं मात्र नक्कीच गळून पडतात. आणि समाजात तुमची किंमत पैशाने मोजली जाते, तुमच्या चांगल्या विचाराने नाही. पहिला पैसा, नंतर विचार. त्यासाठी कोणताही व्यवसाय करा व आपले अस्तित्व निर्माण करा. लोक सहानुभूती तोंडावर दाखवतात, प्रत्यक्षात मागे नाही. आणि खोटं बोलल्याने पाप लागतं, तर खरं बोलल्याने आग मात्र नक्कीच लागत असते. म्हणून आयुष्यात आपण आयुष्याच्या पीच म्हणजेच काळजीपूर्वक खेळावं लागतं. कारण इथे लोक जवळचीच नक्कीच आपली भरपूर काही परीक्षा घेत असतात आणि आपल्यालाच ते हरवण्याच्या मागे लागलेले असतात. म्हणून आयुष्याचा एक नियम बनवा. जे तुम्हाला विसरले तुम्ही त्यांना नक्कीच विसरायला शिका. आणि आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज नाही. फक्त नीतिमत्ता साफ ठेवा. परमेश्वर तुम्हाला काटाही मात्र टोचू देणार नाही, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून मित्रांनो, तुम्ही फक्त देवावर विश्वास ठेवून जीवन साध्या पद्धतीने जगत चला आणि सर्व काही तुम्हाला मिळणार आहे आणि सर्व काही तुम्हाला लाभणार आहे. वेळ चांगली असेल तर सगळे आपले असतात आणि वेळ वाईट असेल तर सगळे आपलेच परके बनून जात असतात. म्हणून जीवनातला अनुभव म्हणजे माणसाने आपल्या चुकांना दिलेलं गोडसं नाव असतं आणि ते अनुभव आपल्या जीवनामध्ये आपल्यालाच यायलाच हवे. आणि स्वतःच्या चुका लपवून आणि दुसऱ्याच्या चुका दाखवून व्यक्तिमत्व कधी सिद्ध होत नसते आणि ते तसे सिद्ध होणार सुद्धा नाही, एवढे मात्र निश्चित. म्हणून मित्रांनो, देव हा माणसाच्या मनात जेवढा असतो त्यापेक्षा जास्त माणसाच्या कर्मात असतो. आणि आपल्या चांगल्या कर्मातला देव कोणाला दाखवण्याची गरज नसते, तो सर्वांना दिसत असतो. म्हणून मंदिरातला देव टाळता आला तरी चालेल, पण कर्मातला देव कधीही टाळू नका. आणि कमाईचा अर्थ फक्त धन कमावणे असा नाही, तर अनुभव, नाती, मान सन्मान, वागणूक आणि संस्कार हे सुद्धा कमाईमध्येच नक्कीच मोजले जात असतात आणि तो कमाईचा एक भाग सुद्धा असतो. म्हणून घेतलेला श्वास जसा सोडून द्यावा लागतो, अगदी तसंच न पटणाऱ्या गोष्टीही आयुष्यातून तुम्हाला सोडून द्याव्या लागतील, तरच तुम्ही नक्कीच पुढे जाऊ शकता आणि प्रगती मात्र करू शकता. नाहीतर मग तुम्हाला भरपूर खस्ता खायला लागतील आणि तुम्हाला भरपूर काही गोष्टी सहन कराव्या लागतील. म्हणून मित्रांनो,
एक गोष्ट लक्षात ठेवा, आंधळ्याला आरसा, नास्तिकाला मूर्ती आणि मूर्खाला कधीही ज्ञान देऊ नका. ते त्याचा फायदा कधीही जाणू शकत नाही आणि त्यांचा फायदा त्यांना समजणारही नाही. म्हणून दगडाचाही एक गुण घेण्यासारखा असतो. कोणत्याही ऋतूत त्याला पाझर मात्र कधीच फुटत नाही. आणि जी व्यक्ती आपल्या रागावर नियंत्रण मिळवू शकते ती व्यक्ती कधीच दुःखी होऊ शकत नाही. त्याला सुखच मिळत असते. आणि क्रोध क्षणात विरघळतो, पण नाराजी दूर व्हायला खूप वेळ मात्र लागत असतो. आणि जो जीवनामध्ये विकला जातो ना, तो लोभाला नक्कीच बळी पडत असतो. म्हणून कधीही तुम्ही विकलेही जाऊ नका. आणि सत्य नेहमी तिखट आणि जहाल असते. ते खोट्यासारखे गोड चालक आणि आतल्या गाठीचे कधीच नसते. म्हणून तुम्ही नेहमी सत्याच्या मार्गावर चाललं पाहिजे आणि नेहमी सत्यच बोललं पाहिजे. आणि जिव्हाळ्याचं नातं त्यांच्याशी जुळतं ज्यांच्याशी मागच्या जन्मीचे काही गुणानुबंध असतात. नाहीतर या विशाल विश्वात कामाशिवाय कोण कोणाला ओळख दाखवतं. म्हणून आपला जन्म हा नक्की स्वामींच्या परिसरात झालाय आणि स्वामींची भक्ती करण्याचा योग आपल्याला आलाय. त्यामुळे आपल्यापेक्षा नशीबवान कोणी असू शकत नाही असं मला वाटतं आणि ते असणारच आहे. म्हणून मित्रांनो, स्वामींची मनापासून तुम्ही सेवा करा आणि स्वामींचे ध्यान आणि नामस्मरण करा. तुम्हाला स्वामींचा भरपूर मोठा अनुभव लवकरच येईल. आणि कमी वेळेत जास्त काम करण्याच्या पद्धतीचा वापर करू नका, कारण उत्कृष्ट काम करायला वेळ द्यावा लागतो आणि त्याशिवाय ते काम पूर्ण करणे अशक्य असते. म्हणून त्या कामासाठी तुम्ही वेळ दिला पाहिजे. आणि आपले भाग्य आपल्या हातात असते, ते कोणावर अवलंबून राहत घडत नाही. आणि त्यामुळे मेहनत करा, भाग्यही बदलू शकते. जीवनात सुखाचा शोध घेणे स्वाभाविक आहे, पण सुखाबरोबर दुःखही जीवनात येते. न विसरता आपले जीवन जगा. तुम्हाला दुःखही सहन करता येईल हे मात्र निश्चित. आणि आपल्या प्रयत्नांमध्ये अशी ताकद निर्माण करा की जिथे तुम्ही पाऊल ठेवाल तिथे तुम्हाला यश हे मिळेल. कारण प्रयत्न हे यश मिळवण्याचा पाया रचत असतात. आणि अपयश आले म्हणून प्रयत्न करणे सोडणे असा विचार आपल्या मनात ठेवू नका, कारण जीवनात कोणतीही परिस्थिती कायमस्वरूपी एकसारखी राहत नाही. त्यामुळे बदल हा निसर्गाचा नियम आहे, यावर तुम्ही पूर्णपणे विश्वास ठेवलाच पाहिजे. आणि एखादे काम करताना आत्मविश्वास निर्माण करायचा असल्यास मनात श्रद्धा ठेवून काम करा, कारण श्रद्धा आपणास सकारात्मक ऊर्जा देते आणि ती ऊर्जा आपल्याला पुढे घेऊन जात असते. म्हणून आपण आपल्या जीवनामधील गुणवत्ता सिद्ध करण्यात वेळ वाया घालवू नका. योग्य वेळ आल्यास आपल्या कामातून ती दिसेल. ज्याप्रमाणे सूर्योदय कोणीही रोखू शकत नाही, त्याप्रमाणे गुणवत्ता ही जगासमोर नक्की येईलच. आणि जीवनात आपणास काय करायचे आहे आणि ते कशा प्रकारे करायचे आहे ते स्वतः ठरवा, कारण सल्ला मोफत मिळू शकतो परंतु साथ कधीच मिळत नसते. आणि यश मिळवण्याचे वास्तव समजून द्यायचे असेल तर त्यासाठी यशस्वी व्यक्तीने केलेला संघर्ष आणि त्याग लक्षात घ्या, कारण त्यातून यश हे सहज मिळत नाही. त्यासाठी खूप मेहनत करावी लागते, हे नक्कीच आपल्याला समजत असते. म्हणून सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची मानसिकता तयार करा, कारण समाजाला योग्य मार्ग दाखवून त्याचा विकास करण्याचे काम नेतृत्व नक्कीच करू शकते. आणि वेळेला कधीही कमी समजू नका, कारण वेळ असा न्याय देते की तिथे परमेश्वरालाही नतमस्तक व्हावेच लागते. म्हणून फक्त वेळावर विश्वास ठेवा. तुमच्यावर कोणी वाईट वेळ करत असेल आणि वाईट करत असेल तर तुमच्याबद्दल कोणी वाईट विचार करत असेल तर ते त्याच्यावर पूर्णपणे सोडून द्या आणि त्याकडे अजिबात लक्ष देऊ नका. तुम्हाला हळूहळू सर्व काही समजत जाईल. मित्रांनो, चांगले काम करताना अडचणी आपल्या टीका झाल्या तरी चालतात, आणि पण ते काम करा, कारण त्यातून समाजात योग्य बदल नक्कीच घडून येतील आणि तुम्हाला त्याचा अनुभव येईल. म्हणून मी मित्रांनो, जीवनात तुमच्या परिस्थिती कशीही येऊ द्या, त्या परिस्थितीत आपण काय भूमिका घेतो हे फार महत्त्वाचे असते. कारण परिस्थितीवर नियंत्रण मिळवणे शक्य तेव्हाच होते जेव्हा आपण परिस्थितीवर मात करण्याची भूमिका घेत असतो. आणि जीवनात अडचणी येतात, पण त्यावर मात करण्याचे मार्ग शोधा, कारण अडचणी येणारच आहेत. त्यामुळे त्यावर उपाय शोधण्यासाठी प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे आणि आपल्यासाठी होऊन जाते. म्हणून कोणतीही गोष्ट सहजतेने मिळत नाही, त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. आणि त्यामुळे एखादी गोष्ट सहजतेने मिळेल हा गैरसमज तुमच्या मनातून पूर्णपणे काढून टाका आणि निष्ठावंत राहण्याचा प्रयत्न करा, कारण निष्ठावंत व्यक्तीला कधीही अपयश मात्र येत नाही. भले उशिरा का होईना, पण यश त्याला मिळतच असते. आणि मर्यादेत राहून काम करा, पण मर्यादा आपल्याला यश मिळवण्याच्या मार्गात अडथळा ठरत असेल तर मग मर्यादा ओलांडून योग्य मार्गे अवलंबून आपल्याला काम करावेच लागेल. आणि चांगल्या कामासाठी योगदान द्या, कारण एखादी चांगली गोष्ट घडण्यासाठी त्या कामास मदतीची गरज असते. आणि त्यासाठी कोणत्याही स्वरूपात केलेली मदत ते काम पूर्ण करण्यास दिलेले योगदान मात्र असते.
आणि अशक्य गोष्ट शक्य करण्याची असल्यास धोका पत्करून साहस दाखवण्यास तयार राहा. कारण अशक्य गोष्टी शक्य करणाऱ्या व्यक्तींनी जगाला धोका नक्कीच प्राप्त करून त्याला साहसाने उत्तर दिलेला आणि मार्ग आपल्याला दाखवलाय. आणि अशक्य ही शक्य करतील स्वामी हा गुरुमंत्र देखील स्वामींनी आपल्याला दिलाय. म्हणून त्यावर विश्वास ठेवून आपल्याला पूर्णपणे ठेवायचा आहे. एखादी घटना घडणे हा जीवनाचा भाग आहे, परंतु घडणाऱ्या घटनांकडे दुर्लक्ष न करता त्या घटनांचा अभ्यास करून त्यातून शिकवून जबाबदार व्यक्तिमत्व घडवणे आपले काम नक्कीच आहे. आणि संकटातून कठीण परिस्थितीचा जन्म होतो, त्यामुळे त्या परिस्थितीला तोंड देण्याचे शौर्य निर्माण करा. कारण कठीण परिस्थितीवर मात तोच करू शकतो जो पराक्रम करून दाखवण्यास सज्ज मात्र असतो. आणि समतोल राखून नक्कीच काम करण्यास महत्त्व द्या. कारण समतोल हा सर्वांना समान संधी देऊन सर्वांना न्याय देईल. आणि अशी व्यवस्था नक्कीच निर्माण करा आणि तो करूही शकतो. म्हणून शिकण्याचा प्रयत्न जीवनात नक्कीच करा. कारण एक शिक्षक उत्तम ज्ञान देऊ शकतो, परंतु ज्ञान देण्याचा हेतू सफल तेव्हाच होईल जेव्हा विद्यार्थी मनापासून ज्ञान मिळवण्याची तयारी मात्र ठेवेल. आणि कधी कोणाला कमी समजू नका. कारण भल्या मोठ्या अशा झाडाला सुद्धा स्वतःची वाढ करण्यासाठी आपल्याला लहान अशा मुळांची मदत नक्कीच घ्यावी लागते. म्हणून स्वावलंबी बना. कारण दुसऱ्यांवर अवलंबून राहण्याची सवय स्वबळावर एखादी गोष्ट करण्यास प्रोत्साहन कधीच देत नाही. आणि वाईट काळाला जसेच तसे उत्तर देण्याची ताकद ठेवा. कारण वेळेला सुद्धा हे कळू द्या की तिथे अन्याय होईल तिथे न्याय मिळवण्यासाठी लढा दिलाच जाईल आणि तो लढा दिलाच पाहिजे. म्हणून एखादी गोष्ट असणे किंवा नसणे हे आपला दृष्टिकोन ठरवते. त्यामुळे आहे त्यावर लक्ष केंद्रित करा आणि जे नाही त्याची खंत मनात अजिबात ठेवू नका. आणि जीवनात मार्गदर्शन खूप महत्वाचे आहे आणि ते कुणाकडून घ्यावे हे त्यापेक्षा महत्वाचे आहे. कारण योग्य मार्गदर्शन चुकीच्या गोष्टींना विरोध करते, तर चुकीचे मार्गदर्शन योग्य गोष्टींना विरोध करीत असते. म्हणून जगताना स्वतंत्र निवडा. कारण स्वतंत्र हे आपणास एकट्याचे जीवन जगण्याची ऊर्जा देऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मदत नक्कीच करू शकते. आणि स्पष्ट भूमिका घेण्यावर भर द्या. कारण स्पष्टपणा मनात गोंधळ निर्माण होऊ देत नाही. तसेच आपले मत किंवा विचार प्रभावीपणे मांडण्यास तो मदत करत असतो. म्हणून तग धरून उभे राहणे हे आवश्यक आहे. कारण मार्गदर्शन मिळाले तरी प्रत्यक्ष आपल्या कृतीमध्ये चिकाटीने प्रयत्न करण्याची वृत्ती तग धरून एखाद्या जागी स्थिर राहण्याने ते निर्माण होत असते. म्हणून आपल्या कामात पारदर्शकता आणण्यासाठी प्रयत्नशील राहा. कारण सदोष पद्धत कोणतेही काम यशस्वी करत नाही आणि त्यावर कोणीही विश्वासही ठेवत नाही. म्हणून समोर येणाऱ्या संकटाचा सामना करण्याची साहस निर्माण करायचे असल्यास समुद्रातील जहाज पहा. कारण विशाल अशा समुद्रात उतरणारे जहाज साहसाचे एक उत्तम उदाहरण असते हे तुम्ही समजून घ्या. आणि असे साहस आपण जीवनाबद्दल नक्कीच दाखवले पाहिजे. आणि जीवनात शांतता आपणास योग्य वाटते, परंतु जेव्हा गरज असेल तेव्हा आपली ताकद दाखवून देणे गरजेचे असते. कारण मर्यादेपेक्षा जास्त शांतता हे दुर्बलतेचे लक्षण आहे आणि ते लक्षण आपल्याजवळ नकोय. म्हणून आव्हानांचा स्वीकार करा. त्यांना दाखवण्याचा आणि त्यांना बोलण्याचा मौका देऊ नका. त्यांना टाळण्याचा प्रयत्न करू नका. कारण एखाद्या खेळाडूला देखील प्रतिस्पर्धी खेळाडूचे आव्हान स्वीकारून त्यावर विजय मिळवावा लागतो. त्याशिवाय त्याला पुढच्या फेरीत प्रवेश करता येत नाही. म्हणून आपल्याला प्रत्येक परिस्थिती सोबत लढून जीवनात पुढे जावेच लागेल. आणि जिथे आपली बाजू योग्य असेल त्या ठिकाणी संपूर्ण जग विरोधात असले तरी माघार तुम्ही अजिबात घेऊ नका. आणि आपले हक्क मिळवण्याचा आणि त्यांचे संरक्षण करण्याचा अधिकार सर्वांनाच नक्की दिला आहे. म्हणून पुढील रस्ता दिसणे जेव्हा बंद होईल ना, तेव्हा जिथपर्यंत रस्ता दिसत असेल तिथपर्यंत वाटचाल करा. कारण पुढे गेल्यानंतर पुढचा रस्ता दिसू शकतो. त्यामुळे काहीच न करण्यापेक्षा प्रयत्न करणे उत्तम असते. आणि जीवनात पर्याय निर्माण करा. कारण सर्वजण एका क्षेत्रात यशस्वी होऊ शकत नाही. त्यामुळे एका मर्यादेनंतर तुमच्यातील क्षमता आणि आवड हे ओळखून त्यानुसार कार्यक्षेत्र आपल्याला निवडायला लागेल आणि कामामध्ये गुणवत्ता निर्माण करायला लागेल. कारण गुणवत्तापूर्ण कामाचे बक्षीस यश आहे. आणि त्यामुळे प्रत्येक काम चांगल्या पद्धतीने करण्याकडे आपल्याला लक्ष दिलेच पाहिजे. आणि जीवनातील नेहमी देण्याची भावना ठेवावी. मग ते ज्ञान असेल किंवा संकटात असणाऱ्या दिलेल्या मदतीचा हात असेल. कारण देण्याची तयारी ठेवणाऱ्यांच्या पाठीमागे परमेश्वरही त्याचप्रमाणे उभा असतो. आणि अन्याय सहन करणे कधी मान्य करू नका. कारण न्याय मिळवण्यासाठी लढणारा कधीही हरला नाही आणि अन्याय करणारा कधीही विजयी झालेला नाही. म्हणून स्वाभिमान जपायला शिका. तसेच स्वाभिमान दुखावला गेला तर स्वतःच्या मेहनतीने काम करून उत्तर द्या. कारण स्वाभिमानाबाबत कोणतीही तडजोड कधीही होऊ शकत नाही.
समोर असणाऱ्या आणि येणाऱ्या अडचणी आणि संकटे यांचा विचार करून वळण घ्या आणि पुढे वाटचाल करत राहा. कारण वळण घेणे म्हणजे त्या संकटावर आणि अडचणींवर मात करण्याचा एक मार्ग आहे. आणि प्रश्नांची उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न करा, कारण ज्ञान आणि अनुभवाच्या जोरावर ते शक्य होऊ शकते. आणि फक्त त्या पद्धतीने विचार करणे आवश्यक आहे आणि त्या पद्धतीने आपण नक्कीच विचार केलाही पाहिजे. आणि नक्कीच तुम्ही एखादे साम्राज्य निर्माण करण्यासाठी आणि होण्यामागील संघर्षमय प्रवासाचा अभ्यास करून त्याची यशोगाथा नक्कीच तुम्ही वाचली पाहिजे. कारण यातून जी ऊर्जा मिळते ना आणि प्रेरणा मिळते ना ती खूप मौल्यवान असते. आणि वेळेतच काम पूर्ण करण्यास महत्त्व दिले पाहिजे. आणि कारण गोष्टी ह्या वेळेतच पूर्ण होणे गरजेचे असते. वेळ निघून गेल्यावर त्याचा काहीही उपयोग मात्र होत नाही. आणि नवीन गोष्टी शिकायला वेळ द्या, कारण यातून आपण शिकू शकतो आणि आपल्या मनामध्ये उत्साह निर्माण होऊन आळस कधीच येत नाही. मित्रांनो, एखाद्या कामात प्रावीण्य मिळवण्याचा प्रयत्न तुम्ही केलाच पाहिजे, कारण प्रत्येक क्षेत्रात त्या कामात परिपूर्ण असलेल्या व्यक्तींना प्राधान्य दिले जाते. आणि मर्यादित साधनांचा वापर करून जीवन जगण्यास तयार तुम्ही नक्कीच राहिले पाहिजे, कारण त्यातून त्याग करण्याची सवय लागून मर्यादित साधनांचा योग्य वापर करण्याची क्षमता नक्कीच विकसित होते. आणि आपण जर पराक्रमी महान अशा व्यक्तींच्या इतिहासाचा अभ्यास केला असता असे दिसून येते की त्यांचे कार्य अद्वितीय आहे. आणि त्यामुळे स्वतःची ताकद लक्षात घेऊन काम केलंच पाहिजे, कारण महान असे व्यक्तिमत्व स्वबळावर लढणारेच निर्माण करू शकतात. आणि ज्या क्षेत्रात काम कराल तर असे करा की त्या क्षेत्रातील दिग्गजानेही तुमच्या कामाचे कौतुक मात्र केले पाहिजे. आणि जेव्हा कोणतेही मार्ग दिसत नसेल, निराश झाला असाल, तेव्हा उठा, जागे व्हा आणि कामाला लागा. यानुसार जगा की तुमच्या जीवनाला एक नवीनच संजीवनी मिळाली नक्कीच आहे. आणि तुमचे जीवन अनमोल आहे आणि ते चांगल्या रीतीने तुम्हाला जगावेच लागेल. आणि ते चांगल्या रीतीने जगले नाही तर मग ते पूर्ण नर्क समान होऊन जाईल. म्हणून विजय मिळवण्यासाठी मैदानात पाय रोवून उभे राहण्याचे धाडस दाखवा, कारण अशक्य वाटणारे विजय खेचून आणण्याचे काम धाडस करत असते. आणि ध्येय गाठताना थकाल तेव्हा न थांबता प्रयत्न करण्यास महत्त्व द्या. त्यासाठी ससा आणि कासवाची गोष्ट मात्र लक्षात घ्या, कारण कासव ही शर्यत त्यांच्या न थांबता केलेल्या प्रयत्नांमुळेच नक्की जिंकले होते. आणि ती शर्यत आपल्याला जिंकायची आहे, म्हणून न थांबता आपल्याला काम हे करावेच लागेल. आणि आपल्या सभोवतालची परिस्थिती ही आपणास एक चांगली व्यक्ती म्हणून घडविणे महत्त्वाची असते. आणि ज्याप्रमाणे जमिनीत पीक येण्यासाठी ती जमिनीत सुपीक असण्याची परिस्थिती गरजेची असते, त्याचप्रमाणे ते असते. म्हणून अपयश पदरी आल्यानंतर स्वतःवर विश्वास ठेवून पुन्हा नव्याने जीवनात सुरुवात करण्याचा प्रयत्न करा, कारण अशा काळातच खूप व्यक्ती खचून जाऊन प्रयत्न करत नाही आणि ते प्रयत्न सोडून देतात. असे तुम्ही अजिबात करू नका. जीवनात माघार घेण्याचा विचार मनात येईल तेव्हा मंदिरात असलेली मूर्ती पहा, कारण त्या मूर्तीला सुद्धा देवपण प्राप्त होण्यासाठी हातोड्याचे घाव हे सहन करावे लागतात. आणि इच्छाशक्ती असणे एका खंबीर मनाचे लक्षण आहे. आणि एक खंबीर मन कोणत्याही परिस्थितीशी झुंज देण्याची ताकद देते. त्यामुळे इच्छाशक्ती गरजेची आहे आणि ते आपल्या जवळ असणे गरजेचेच आहे. म्हणून ज्ञान मिळवण्याचा सर्वोत्तम मार्ग हा पुस्तकांची मैत्री आहे. आणि त्याचा फायदा म्हणजे पुस्तके आपल्या कमी वयात अमूल्य ज्ञान देऊन जातात आणि येणाऱ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी ते आपल्याला तयार करत असतात, कारण त्यात लोकांचे खूप सारे अनुभव लिहिलेले असतात. म्हणून अशक्य अशा गोष्टी शक्य करण्याचे बळ स्वतःमध्ये तुम्ही नक्कीच ठेवा, कारण वेळेनं अशा वाटणाऱ्या गोष्टी सत्यात उतरवल्या आहेत आणि व्यक्तींचा परिचय जगाला करून दिलाय. म्हणून मित्रांनो, आपला जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे यावर आपले जीवन अवलंबून असते. कारण दृष्टिकोन जर सकारात्मक असेल तर कितीही संकटे आणि अडचणी आल्या तरी त्यावर मात करून यश मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची ताकद आपल्याला नक्कीच मिळणार आहे. आणि जबाबदारीची जाणीव असणे हे अत्यंत गरजेचे आहे, कारण आपण जबाबदारीची जाणीव आपणास ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्यास मदत करत असते. आणि प्रामाणिकपणामुळे सत्याचे रक्षणही पूर्णपणे होत असते. म्हणून हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करण्याची तयारी ठेवावी, कारण हक्क मिळाल्याशिवाय आपल्याला स्वतःची ओळख निर्माण करण्याची संधीच कधीच मिळत नाही. आणि आशेचा एक किरणही जीवनावर प्रेम करायला शिकवतो. जसे अंधाऱ्या रात्री एका काजव्याची सोबत देखील आधार देणारी वाटते, कारण त्याने आपलं जीवन हे प्रकाशमान होत असतं. त्याचप्रमाणे आपण जीवनातील कोणीतरी आपल्याला आधार देणारी काजव्यासारखी व्यक्ती आपल्यासोबत नक्कीच ठेवायला हवी. आणि जीवनात मर्यादा ही फार महत्वाची आहे, कारण मर्यादेत राहून केलेले कार्य आपल्या प्रगतीस हातभार लावते. या उलट मर्यादा न पाळल्यास आपले नुकसान पूर्णपणे नक्कीच होणार आहे. म्हणून नेतृत्व हा गुण आत्मसात करा, कारण एक चांगले नेतृत्व करणारी व्यक्ती
समाजाला योग्य दिशा देऊन चांगले काम करण्याची प्रेरणा नक्कीच देऊ शकते. आणि सतत काहीतरी काम करण्यात व्यस्त राहा, कारण मन एखाद्या कामात गुंतवले तर ते आपल्याला सकारात्मक ऊर्जा देऊन आपले मनोबल नक्कीच वाढवत असते. आणि प्रयत्न करणे आपले काम आहे. पुढे यश मिळेल की अपयश हे सर्वस्वी आपल्या हातात नाही. त्यामुळे प्रयत्न करा, कारण अपयश जरी आले तरी अनुभव मिळेल. पण प्रयत्नच केला नाही तर हाती काही लागणार नाही आणि काही उरणारही नाही. म्हणून स्वतःला कमी समजण्याची चूक करू नका, कारण वादळात मोठे वृक्ष पडतात, पण लहान रोपटे अशा परिस्थितीत टिकून राहण्याचे धाडस मात्र दाखवत असतात. आणि ज्ञान आणि अनुभव आपल्या जीवनात खूप मोलाची भूमिका पार पाडत असतात. कारण ज्ञान हे व्यक्तिमत्व घडवते, तर अनुभव हा परिस्थिती कशी हाताळायची हे शिकवत असतो. मित्रांनो, जीवनात संघर्ष अटळ आहे. त्यामुळे संघर्षाच्या काळात न थांबता, खचून न जाता मेहनत करून अशा काळावर मात करण्याची शक्ती स्वतःमध्ये आपण विकसित केलीच पाहिजे. आणि महान अशी ओळख तेव्हाच निर्माण होते जेव्हा आपण आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ राहून आपले काम करतो. कारण आपले कर्तव्य पूर्ण करण्याचा प्रयत्नच आपणास महान बनवत असतो आणि मोठा बनवत असतो. म्हणून लक्ष विचलित न होता प्रयत्न करण्याची सवय लावून घ्या. कारण जर आपले लक्ष एखाद्या गोष्टीवर केंद्रित झाले तर आपल्या प्रयत्नांना यश नक्कीच देव देणार आहे. आणि वेळेच्या सदुपयोगात त्याला महत्त्व द्या. कारण जो व्यक्ती वेळ वाया न घालवता वेळेचे योग्य नियोजन करून काम करतो तो त्याचे ध्येय साध्य करू शकतो आणि त्याच्या ध्येयामध्ये तो पुढेही जाऊ शकतो. म्हणून पराभव शेवटच्या क्षणापर्यंत मान्य करू नका, कारण आपल्याला विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची संधी तोपर्यंत असते जोपर्यंत आपल्याला पूर्णपणे पराभव होत नाही आणि आपण पूर्णपणे हार मानत नाही. म्हणून जीवनामध्ये कधीही हार मानू नका. जेव्हा कठीण काळ तुमची परीक्षा घेईल तेव्हा त्याला उत्तर देण्याचे सामर्थ्य ठेवा. कारण जीवनात कठीण काळानंतर चांगले दिवस येतात, पण त्यासाठी आपल्याला परिश्रम हे घ्यावेच लागते आणि ते प्रत्येकालाच घ्यावे लागते. तुम्हाला, आम्हाला नाही तर प्रत्येकालाच ते जीवनात सहन करावेच लागते. म्हणून स्वतःची ओळख अशी बनवा की जी कोणत्याही परिस्थितीचा सामना करून टिकून राहील. कारण कठीण काळात स्वतःचे अस्तित्व टिकवणाऱ्याला कधीही अपयश मात्र आजपर्यंत आलेले नाही आणि येणारही नाही. म्हणून आयुष्यात निवड खूप महत्वाची आहे. कारण एखाद्या गोष्टीची केलेली निवड आपल्याला आयुष्यात खूप मोठे बदल घडून आणत असते. आणि जसे की योग्य मार्ग निवडला तर चांगले भविष्य निर्माण होण्याची खात्री आपल्याला असणार आहे. आणि एखादी गोष्ट मी करू शकत नाही हे मनातून पूर्णपणे काढून टाका. कारण समोरील परिस्थिती पाहून प्रयत्न न करणे हे अपयशाचे मूळ कारण असते. त्यामुळे स्वतःच्या मनावर विजय मिळवून जिद्दीने तुम्ही प्रयत्न करा. यश तुम्हाला नक्कीच मिळणार आहे हे फक्त लक्षात ठेवा. आणि जो व्यक्ती स्वामींवर मनापासून विश्वास ठेवतो त्या व्यक्तीच्या पदराशी यश हे पडतेच आणि त्याला यश हे मिळतेच हे फक्त तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. त्याला यश मिळण्यासाठी फक्त स्वामींचा आसरा पाहिजे आणि स्वामींचा आसरा तुमच्यावर असला आणि स्वामींचे आशीर्वाद असले की सर्व काही शक्य होते. म्हणून स्वामींवर विश्वास असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ नक्कीच लिहा. आणि मित्रांनो, जीवनामध्ये आपल्याला प्रसन्नता ही वाटलीच पाहिजे. जीवनामध्ये जेवढी जास्त प्रसन्नता होईल तेवढे जास्त आपण चांगले काम करू शकू आणि चांगले कर्म करू शकू. त्यानुसार आपल्याला जीवनातून चांगले फळही मिळते. म्हणून आपण जितके जास्त चिरचित्त बनवू तितकेच महान यश आपले असेल. आपला चांगला प्रभाव आणि सत्ता वाढीस नक्कीच लागेल हे लक्षात ठेवा. आणि सुज्ञपणाचा मूल्यवान दागिन्यांपैकी एक सुंदर आभूषण म्हणजे मनाची शांती आहे. चिकाटीपूर्वक आणि दीर्घकाळ केलेल्या आत्मसंयमनाच्या प्रयत्नांच्या फलस्वरूप ती प्राप्त होऊ शकते आणि असते. म्हणून तिचे अस्तित्व सुचवते की या माणसाचे अनुभव परिपक्व झालेले आहेत आणि विचारांच्या कार्यपद्धती संबंधी नियमांचे त्याला विशेष ज्ञान आहे. म्हणून आपण विचार मंथनातून उन्नत झालेलो आहोत आणि हे तथ्य आपण जितक्या प्रमाणात समजून घेतलेले असेल तितक्या प्रमाणात आपल्याला मनशांती प्राप्त होत असते. कारण असे ज्ञान प्राप्त होण्यासाठी हे गरजेचे आहे की इतर लोकही त्यांच्या विचारांचे परिणाम आहेत ही बाब आपण समजून घ्यायला हवी. अशी ते तथ्य चांगल्या प्रकारे समजून घेतले आणि सगळ्या गोष्टींमागे कार्यकारण भावाचा, कारण आणि परिणामाचा, नियमांचा आंतरिक संबंध आपल्याला स्पष्टपणे दिसून आला म्हणजे आपली धुसफूस, चिडचिड, चिंता आणि काळजी करायची थांबते आणि आपण शांत, प्रसन्न आणि स्थिरचित्त राहू लागतो. जे लोक स्वतःवर नियंत्रण ठेवायला शिकले आहेत त्याने आणि त्यामुळे जे शांत अनुभवत आहेत त्यांना इतरांशी कसे जुळून घ्यावे हे चांगलेच कळत असते. आणि त्यांच्या बदल्यात ते लोकही अशा शांत लोकांच्या आध्यात्मिक शक्तीसमोर नतमस्तक होतात. त्यांना वाटते की अशांत लोकांपासून आपल्याला काही शिकता येईल
आणि त्यांच्यावर विसंबून राहता येईल. म्हणून आपण जितके जास्त शिरचित्त बनू तितकेच महान यश आपले असेल. आपला चांगला प्रभाव आणि सत्ता वाढीला लागेल. उदाहरणच द्यायचे तर अगदी एखाद्या साधारण विक्रेता देखील चांगली विक्री करू शकतो आणि त्याची समृद्धी वाढवू शकतो. अर्थात त्यासाठी त्याने मोठे आत्मनियंत्रण ठेवायला हवे. अशी मनाची शांत आणि समतोल वृत्ती विकसित करायला हवी. कारण लोकांना नेहमी जसा माणूस आवडतो ज्याचे वागणे सुखद आणि स्थिर असते. शक्तिशाली आणि शांत लोकांच्या नेहमीच इतरांचे प्रेम आणि आदर लाभते. म्हणून असे लोक वाळवंटातील शीतल छाया देणाऱ्या वृक्षासारखे किंवा वादळात हाती लागलेल्या आसरा देणाऱ्या अविचल खडकासारखे असतात. एक शिरचित्त हृदय, मृदू मधुर स्वभाव आणि संतुलित जीवन कोणाला हवेसे वाटणार नाही. ज्यांना ही देणगी लाभलेली असते त्यांच्यासाठी या गोष्टीने काहीच फरक पडत नाही की बाहेर पाऊस कोसळत आहे की स्वच्छ सूर्यप्रकाश पसरलाय. कोणत्याही बदलांनी ते अस्वस्थ होत नाहीत, कारण ते नेहमी शांत, स्थिरचित्त, प्रसन्न असतात. ही मनशांती, जिला आपण प्रसन्नता म्हणू, ती बहुमूल्य चारित्र्याचे संतुलित रूप असते. तो जीवनातला आलेला भर असतो, आत्म्याला लागलेले मधुर फळ असते. ती शहाणपणा, सुज्ञपणा यासारखीच मूल्यवान असते. म्हणून जिची सोन्यापेक्षा अधिक कामना करायला हवी, होय, आणि अगदी 100 नम्री सोन्यापेक्षाही एक शांत प्रसन्न जीवनाच्या तुलनेत पैशांच्या मागे धावणारी व्यक्ती किती तुच्छ वाटते. म्हणून सत्याच्या महासागरात पोहडलेले, लाटांच्या खळखळाटाखाली शांतचित्त असलेले, मोहाच्या फसव्या आकर्षणापासून दूर असलेले आणि चिरंतर शांतीत निवास करणारे जीवन दिव्य असते. आपण अशा कितीतरी लोकांना ओळखत असू ज्यांनी आपले जीवन कळवट करून टाकले आहे. त्यांच्या विस्फोटक रागीट स्वभावामुळे जे जे सुंदर आणि मधुर आहे त्या सगळ्यांचा विध्वंस करून टाकला आहे आणि शांती गमावून बदनाम झाले आहोत. म्हणून बहुसंख्य लोक समजूतदारपणा आणि आत्मनियंत्रणाच्या अभावी त्यांचे जीवन उद्ध्वस्त करीत असतात आणि त्यांच्या सुखाला ग्रहण लावत असतात. ही खरोखरच विचार करण्यासारखी बाब आहे. आणि हा संपूर्ण स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुमच्या मित्रांपर्यंत पुढे पोहोचवा आणि आपल्या सर्व मित्रपरिवाराला तुम्ही नक्कीच हा संदेश पुढे फॉरवर्ड करा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.